केंबाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. तसे असल्यास केवळ योगायोग समजावा. शिवम तुला काय कळलं का? अरे प्रवीण याचा धंदा चालू केला यार. 2-3 दिवस झाले केला असं कळलं. मी पण त्याच्याकडनं घ्यावं म्हणतो या 50-50 हजार रुपये लागायचे ते व्यवसायासाठी आपल्याला. तुझं व्याज बीज कसं आहे काय आपण बघूया. त्याची गाडी सुरू आहे की त्याला आपल्या सारख्याला देणार ना तर कोणाला देणार. गणेश त्या ठिकाणी पैसा आहे तो येताना कोणाला देणारच की. आपल्याला बी देईल की जमिनीचे पैसे मिळाले त्याला. पैसा त्याकडे मिळेल पैसा. शुभम बी पाहिजे. शुभमला जाऊ की आज म्हटलंय की मी आपण अधिग्रस्त येत राहीत का त्यात आता पैसे आले ते म्हणल्यावर त्याच्यापेक्षा येत राहा वागणार त्या. काय म्हण पैसा आला की माणसाची जातच बदलते एवढं मात्र नक्की. मनोहर प्रवीण व्याजाचा धंदा चालू केला म्हणजे सावकारीचा. तर मी काय म्हणतोय आपण त्याच्यापासून पैसे घेऊया आणि आपलं काम फत्ते करून टाकू. अलग लक्षात आहे. अरे मुन्ना तू कशाला मागचा दिवस पुढं का आणतोयस? आपल्याला पैसे घेतल्यानंतर त्याच्यापासून काही धोका झाला नाही पाहिजे. कसा धोका होईल? मी आहे की तुझ्यासोबत. मी तुला काल काय बोललो? मी असताना काय भेटतोय तू? चल. अरे आधीच आपण अडचणीत आहे. अरे तू काय भेटतोय? चल मी आहे तुझ्यासोबत. चल. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. डंगडा ह्यो बापूराव आहे. मग ह्यो पुण्याला होता इकडं कसं काय? अरे त्याचं काय मुन्ना बोलायला तिकडं चांग भलं खायला मिळालं तिकडे तो पाळणार. चालतं काय आपल्याला चल. बापूराव अरे काय पुण्याला होता ना तू? आला का तुम्ही दोघं कसं इकडे? आला का बापूराव पुण्याला जातो म्हणला कामाला. काम सोडलंस का काय तू? अरे काय आहे पुण्यात शित मस्त पैकी प्रवीण शेटकर माल आला आणि येडं बनून पेढं खायचं आणि ह्याला शेट केल्यावर काय त्याच्या आईला त्याच्या गच पैसा टाकतो या. बसा तुम्ही पण त्याच्यावर आला दिसताय बरं का. तुम्ही ओकेच काम करायला आला दिसताय बरं का बापूराव. आमचं बी काम होतं जरा प्रवीण शेटकर. बर जरा कर्ज घ्यायचं होतं आणि मुन्ना मी व्यवसाय चालू करायचं म्हणतो जरा. अरे करा की मग काय टेन्शन घेताय. मी आहे की करतो मॅनेज. शेट नुसतं गेलं की जमतंय काम. तुम्ही नका टेन्शन घ्यायला. लाव का फोन? लावू. हॅलो शेठ कुठं आहे? काय नाही मुन्ना मनोहर आली ती या. काम आहे तुमच्याकडे. हाय वायच काम येताय ना तुम्ही? बशिवली ती देशनी बशिवली इथे. हो हो तीच काम आहे. ए उठे उठ तिथं उभा राहा. उठ बाप्या उठ तर तिथं उभा राहा. हा ठेवू का? अरे काय बोंगाड आहे का? शेतला चढवायचा काय बस पैसे पाहिजेत ना.
पैसे पाहिजे का नाही मग काय काय तुम्ही असंच करायचं असतं. येते ती तोंड बंद करा फक्त. प्रवीण शेठ असं काय करताय? देतो की तुमचे पैसे मी. कुठे जातोय का? तुमच्याच गावात नाही ना मी. उद्याच्या उद्या तुमचं व्याज आणून देतो प्रवीण शेठ. उद्याची कोण वाट बघतो? संध्याकाळपर्यंत मला व्याज पाहिजे. मला बाकीचं काय माहित नाही, कळलं का? मला संध्याकाळी असल्यापर्यंत व्याज पाहिजे. उद्या बिद्या काय नाही, कळलं का? चढवायचं असतं लेगानं. आलं वाटत. आले आले. प्रवीण भावा आलं बर. शांतराव काय बोलू शेठ बसा. नमस्कार प्रवीण शेठ. काय बापूराव, काय कशात आली ती? काम आहे व्हायचं पैशाचं. करा तेवढं जुगाड. पैसा वे पैसे. आम्हाला कळलंय तुम्ही सावकारी व्यवसाय चालू केलाय आणि गावात बी तशी चर्चा आहे. पण लय काय नाही, आम्हाला एक 10 लाखाची गरज होती. आम्ही दोघं जरा व्यवसाय चालू करायचं म्हणतोय. तेवढं काय झालं तर बघा. प्रवीण भाऊ, तुम्ही आमच्याकडून काय व्याज घेणार नाही हे आम्हाला माहितच आहे. काय आहे मनोहर मुन्ना, सावकार धंदा काय मी तुमच्यासाठी नाही खोलला. काय तुम्हाला पैसे भेटतील, पण पैसे तर माघारी मला द्यावंच लागतील तुम्हाला. पण महिन्याला तुम्हाला व्याज द्यावं लागेल, कळलं का? नाही तर काय तुम्हाला मग माहितच आहे. लक्षात आलं का? हा निघा आता, या उद्याच्याला या, जावा. मी काय म्हणतोय शेठ, कशाला उद्याने बिद्या काय करताय? देऊन टाका. आपलीच माणसं आहे, ते जोडदार होतं पहिलं आपले. कसं आहे आपले हेतू. असं म्हणतोय का तू? हो. मग ते बॅगेतले पैसे घेऊन येऊन जा, रजिस्टर घेऊन ये. पण लगेच आला पैसे घेऊन आला बरं का. मोज आणि ते त्यांना ते सही घे रजिस्टर वर त्याची. सर मोजून घ्या. सही घ्या रजिस्टर. तिथं पहिलं पण आहे. तिथं तू कर. कुठं? मग तारीख लिहून दे की. घ्या. एक तारखेला व्याज ही मला भेटलंच पाहिजे. काय देतो. हा, नाहीतर लक्षात ठेवा. जाऊ आता. देतो. धन्यवाद. ठीक आहे. बर आता झाले. आता काय कसं आहे, आली पुण्याचं पण आता काय खर्चायला नाही. काय काहीतरी या
का बापराव अहो, काय आहे जोडीदार आज तुम्ही आज एवढं ओके झाले म्हणून तर म्हटलं तुम्हाला जमायचं नाही. हो आईश कर जमते बर मी तू माघारले किती चालतंय ठीक आहे. बोला मोहिते साहेब. बर चालतंय करतो तुम्हाला नंतर. म्हणा आपलं नशीबच चांगलं आहे. पैसे तर मिळाला आपल्याला, पण पुढं काय? मी काय म्हणतोय ऐक, हा प्रवीणनं तर आपल्याला पैसे दिलेत. पैसे कसं द्यायचं, का द्यायचं का नाही ते आपण ठरवूया. तू का बिहार लागलाय? चल मिळाले ते ना पैसे. ए जोडे बापराव का हळे मला काय लगा अरे लगा उघड आहे लगा. म्हणजे काम झालं की नीट वाटायला लागलाय. तुमच्यामुळे काम झालंय. बोला काय? अहो, काय घसा काहीतरी वाला बिला आमचा झाला पाहिजे का काहीतरी करा की काय. जाऊ दे मरू दे. काय ते ना आपलं काम केलंय. लोका तसंच नीटच लगा तुम्ही वाटायला लागला. बापराव, आमचं ते प्रवीण शेट फोडायचे कसं जोडायचं त्या दिसते 500 रुपये द्यायला. आल्या का 10 दिले ते लगा. घ्या 1000 घ्या चला. ओके वर 1.5 दिला ऐका. ओके रे पुन्हा सोडलं ती खरंच आहे. अहो एक नंबर. अहो इथं नाही कमाई आहे येडे का खुलं तुम्ही जबल बाबा. हा पण सर काय बरं आहे ना? काय आलो तू जरा व्याज न्याला. चाललंय आपलं निवांत मजेत. आता काय तुम्ही सभा झालाय? विशेष नाही काय हाय पैसा गज. आता ती काय सांगतो काय व्याजानं सावकारकी चालू केली, व्याजानं पैसे दिले होतं. ती काय व्याज न्याला तुम्ही आता त्याचे पैसे निवांत मजेत. हो तुझं काय चाललंय? काय ना नवत चालय तुमची एक गोष्ट होत ती एकदा गबन घालून काय करला. राजू तू म्हणतोय एवढ्या गडबडीने व्यवहार का केला, त्या दिवशी तुला एक सांगायचं राहिलं पण आता सांगतो. काय काय त्या दिवशी त्या जुन्या घरामध्ये त्यामुळं राजू 1,00,000-2 लाख रुपये जास्त गेलं. त्यासाठी मी घराचा व्यवहार पाठीशी करून टाकला. म्हणून मी तुझ्या मागे लागलो. तू उद्या आपल्याला 2 दिवसात घर ताब्यात पाहिजे. समजलं? बोल नाही तुला आता सांगितलं तुला मी. कळलं का? आता काय चाललंय मग? नाही काय फोन आलाय मला, जातो मी. मनोहर तुला वाटत नाही का प्रवीणला लयच मस्ती आली पैशाची, आणि ही मस्ती त्याची उतरावीच लागल. आता वेळ आली त्याची मस्ती उतरवायची. आता ही संधी आपण घालवायची नाही. हो मनोहर, तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. पैसा प्रवीणचा पण खेळ आपला, आणि याचा सूड आपण घ्यायचाच.
प्रवीण शेठ नमस्कार. नमस्कार प्रवीण शेठ. आम्ही तुमच्या घरी गेलो होतो पण तुम्ही इकडे गावात हॉटेलवर असं समजल्यानंतर आम्ही शोधत तुम्हाला इकडे आलो. त्या बिचारीची म्हैस पुरा धावून गेली आहे. आम्ही गावातून 5-10 हजार गोळा केलेत. तुमच्याकडे काय मदतीचा हात आला तर बरं होईल. बर तुम्ही काय करू? नाही म्हणलं तुमच्याकडे काय तर थोडीफार मदत झाली असतं बरं झालं असतं. एवढीच अपेक्षा. मी काय गावाचा मागता घेतलाय वे हा ती मजबीज वाहून गेली काय गेली तुमचं तुम्हीच बघा की. मी काय दान धर्म करायला बसलोय गावाला. हा पैसे काय मिळणार नाहीत. या तुम्ही आता. अहो शेठ गरीबाला तेवढीच मदत होईल. अहो तुम्हाला जावा म्हणलं समज नका. जावा आता पळा. नका डोकं करून माझं जावा. आले ते पैसे मागायला. काय चाललंय काय तुम्ही? अहो साहेब 2 मर्डर झाले तरी काय बघत नाही. 2 मर्डर झाले. पोलीस स्टेशन शांत म्हणलंय. उत्तर देतो तुमची मी. देशमुख साहेब 2 खून झाले 1 फरारी. कुठे गेला माणूस काय माहित नाही. आम्ही इतक्या दशेत आहे तुमचा तपास आलाय वर हे तरी सांगा आम्हाला. हे पहा आमचा तपास चालू आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. तुम्ही प्रयत्न करताय हे आम्हाला मान्य आहे पण हे किती झालं किती यश किती आलं. 2 मर्डर झाले तसे 1 बेपत्ता झाला तसे. आम्हाला दहशत आलंय. आम्हाला काय करावं हे समजेना. आमचं जीवन धोक्यात यायचं मार्गात आलंय. सगळं खरं आहे तुमचं. आमचे प्रयत्न पूर्ण चालू आहेत. वरील वरिष्ठांना पण आम्ही कळवलं आहे. ही केस तुम्ही स्पेशल ब्रांच कडे दिली असं कळलंय ते खरं आहे का? तुम्ही वरती कळवलंय काय सापडलंय का? तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे. आम्हाला पण काहीतरी धागेदोरे सापडलेले आहेत पण तो संशयित किंवा तो गुन्हेगार आधीच सावध होऊन आहे. त्यासाठी काही गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही त्यासाठी एवढी गुप्तता पाळली. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. लवकर लवकर या केसचा निकाल आम्ही लावू. शांत वाजा गावकरी. आमचा विश्वास ठेवा. या केसचा आपण नक्की निकाल लावूया. कदम 2 महिने झाले आता. दादा काय म्हणताय तुम्ही? 2 महिने होऊन काहीच झालं नाही. हो ठीक आहे असू द्या पण तुम्ही आमचा विश्वास ठेवा. ठीक आहे साहेब लवकरात लवकर बघा जरा तेवढं थोडस. गाव सगळं दहशती खाली आहे. निकाल लागला पाहिजे. बाकीचे ठीक आहे या. चालेल. काय रील्स बनवत ती ह्या कॉमेडी बताचान ख्याताचान काय.
खायला म्हणलं घर बांधायला माझ्या पिछे सोडते इथं पण तेच काय तर किंवा भास आहे स्वप्न आहे का खरंच आहे काहीतरी या गोष्टी विचार केला पाहिजे तोडगा काहीतरी काढला पाहिजे